तक्रारी थांबल्याच पाहिजे, थांबल्याच पाहिजे, प्राध्यापकांची मिळवणूक थांबलीच पाहिजे, थांबल्याच पाहिजे, परीक्षेचे मानधन मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, निषेध असो, तानाशाही नाही चलेगी पाहिजे, झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे, मला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, थांबलंच पाहिजे, आर्थिक शोषण थांबलंच पाहिजे, थांबलंच पाहिजे, भ्रष्टाचाराला आळा घातला पाहिजे, घातला पाहिजे, अरे इथला शिक्षक वाचलाच पाहिजे, वाचलाच पाहिजे, या तानाशाही नाही चललीच पाहिजे, शिवीगाळ थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, हुकुमशाही प्रवृत्ती आमचे महाविद्यालय या ठिकाणी आदिवासी भागात आहे आणि या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही सुविधा नाही आहेत आणि मी गेल्या 5 वर्षापासून या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करते। तर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांची मुलगी माझ्यावर नेहमी दबाव टाकतात की तू खोट्या विनयभंगाच्या केसेस इतर प्राध्यापकांवर दाखल कर, तसेच त्यांनी ज्या केसेस केलेल्या आहेत त्यासाठी साक्ष देण्यासाठी ते मला प्रवृत्त करतात। मी या ठिकाणी सदर नकार दिलेला असल्यामुळे गेल्या 7-8 महिन्यापासून त्यांनी माझा अतिशय छळ आणि अपमानास्पद वागणूक या ठिकाणी ते देत आहेत। विद्यार्थ्यांसमोर नेहमी अपमान करतात आणि त्याच विद्यार्थ्यांसमोर आम्ही सर्व शिक्षक लोक कसं शिकवणार हा मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारे परीक्षेचं मानधन दिलं जात नाही, विद्यार्थ्यांना कुठल्याही शैक्षणिक सुविधा दिल्या जात नाही आणि प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांकडूनही आर्थिक शोषण या ठिकाणी होत आहे, आम्हा शिक्षकांकडूनही आर्थिक शोषण होत आहे। तर हे सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे, या ठिकाणी त्यासाठी पोषणासाठी बसलेलो आम्ही संजीवन ग्रामीण वैद्यकीय व सामाजिक सहायता प्रतिष्ठान संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय औंधे येथील सर्व प्राध्यापक या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहोत। या महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष, त्यांचे जावाई आणि मुलगी यांनी आम्हा सर्व प्राध्यापकांवर अन्याय्य अत्याचार केलेला आहे, छळ केलेला आहे, पोलीस स्टेशनमध्ये खोट्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत, कॅशचे प्रमोशन थांबवलेले आहेत। यामुळं इथला प्राध्यापक वर्ग अत्यंत दयनीय झालेला आहे। या प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या ऐवजी प्राध्यापकांवर दमदाटी छळ केल्यामुळं तो प्राध्यापक विद्यार्थ्यांपुढे जाऊन कसा शिकवेल हा यक्ष प्रश्न आम्हा सर्व प्राध्यापकांच्या पुढे पडलेला आहे। प्राध्यापकांचे आलेले अरियर्स हडप करणं, अपहार करणं, परीक्षेचं मानधन न देणं अशा अनेक तक्रारी या आमच्या प्राध्यापकांच्या आहेत। या आमच्या समस्या सोडवल्या पाहिजेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।